पुणेकर भागामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आज स्वागत करतो। आज आपण चिंचवड शहरातील शाहूनगर या भागामध्ये आपण या ठिकाणी आहोत। आशाताई मैसाने या ठिकाणी आपल्या समोर आहे। ताई या ठिकाणी ही महिलांची जी योग्य रॅली करते या रॅलीच्या द्वारे आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात आणि हा मुख्य काय उद्देश आहे आपला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा। बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं काम केलं, सगळ्यात जास्त सगळ्यांसाठीच केलेलं आहे, पण सगळ्यात जास्त महिलांसाठी हे काम केलेलं आहे। त्याच्यासाठी अभिवादन, एक बाबासाहेबांना महिलांकडून अभिवादन, ज्यांनी ते मान सन्मान दिला आहे महिलांना, त्याच्यासाठी ही बाईक रॅली आहे की आम्ही शिकून बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे महिलांना आणि जास्त बाबासाहेबांनी महिलांवरच जास्त उपकार केलेले आहेत, तर त्यांचं अभिवादन करण्यासाठी, त्यांचे उपकार थोडीशी फेड करण्यासाठी आम्ही शिकून सवरून बाईकसुद्धा चालू शकतो आणि अजून पुढे जाऊ शकतो या हिशोबाने टू व्हीलर बाईक रॅली ही 4 वर्ष झाले चालू केलेली आहे आणि त्या मान सन्मानाने 400 ते 500 महिला याच्यात सहभागी घेत असतात आणि जास्तीत जास्त जयंती कशी उत्साहात निर्माण होईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो। भारतीय बौद्धजन विकास समिती ही वर्षभर काम करत असते, त्याच्यातूनच एवढ्या महिला आम्हाला जोडल्या गेल्या। त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीला आम्ही म्हणत असतो की हार पुष्प न घालता आम्हाला एक वही पेन द्या आणि एक वही पेन आम्ही गोळा करत असतो आणि वाड्या वस्त्यांवर जाऊन त्या वही पेन वाटत असतो वर्षभर आणि जयंतीला आम्ही वही पेन गोळा करत असतो। वही पेन संकलन आणि वितरण या समितीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी बघतोय की या भव्य दिव्य महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता आलेले आहेत। अतिशय आनंददायक वातावरण वाटते, काय सांगाल आपण याबद्दल? आम्ही 60 महिलांचं इथे पथक तयार केलेलं आहे आणि गेली महिनाभर आम्ही जे प्रॅक्टिस करतो आहोत। दररोज 1 तास महिला इथे येऊन प्रॅक्टिस करत होत्या। याच्या कॉलनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली होती प्रॅक्टिस करण्यासाठी आणि हे गाण्यांचं सगळं जे आहे मिक्सिंग करणं आणि महिलांची प्रॅक्टिस घेणं हे सर्व मी आणि माझी मुलगी तनिष्का कांबळे आम्ही दोघींनी याचं नियोजन केलेलं आहे आणि खूप उत्साहपूर्ण वातावरण आहे। सगळ्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। येणाऱ्या महिला वर्गासाठी आपण काय सांगाल ताई? मी हेच सांगेल की उत्साहपूर्ण असेच विविध असे उपक्रम आपण राबवू शकतो। जयंतीच्या निमित्ताने फक्त डीजेवर नाचणं नाही तर असं खूप छान असं लेझिमचं पथक तयार करून आपण इथे मानवंदना बाबासाहेबांना देऊ शकतो। आज आपण या ठिकाणी महिलाही कशात कमी नाही आज या ठिकाणी दाखवत आहे, काय उद्देश आहे आपला, काय सांगायला येणाऱ्या महिलांसाठी? आम्ही पुष्पमाला समितीचा अर्पण करतो। गेले 6-7 वर्ष झालं आम्ही या समितीशी जॉईंट आहोत आणि खूप छान वाटतं हे जेव्हा अनोखा अभिवादन आम्ही स्टार्ट केला बाईक रॅलीचा आणि महिलांसाठी अनोखा अभिवादन म्हणून हे जे चालू केलं आहे हे खूप खूप छान आहे आणि आम्हा महिलांसाठी खूप गर्व वाटतो की आमच्यासाठी सगळे मिळून हे करतात आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये हा पहिला अभिवादन आहे की असं बाईक रॅलीचा करतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणखीन आम्ही आवाहन करतो आहे की आणखीन महिलांनी जॉईन व्हावं आमच्याशी, आणखीन महिलांनी घराच्या बाहेर पडावं आणि जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे ते अनोखं अभिवादन आपण जे करतोय ते एक दिवस त्यांच्यासाठी बाहेर पडून त्यांच्यासाठी हे जयंती साजरी करावी। दादासाहेब आज या ठिकाणी 133वी जयंती आपण शाहूनगरमध्ये सांगताय, अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी ही जयंती साजरी होते, काय सांगाल त्याच्याबद्दल? अतिशय महिलांमध्ये आणि सगळ्या आपल्या समाजामध्ये उत्साहवर्धक वातावरण आहे आणि भारतीय बौद्धजन विकास समितीचा नेहमी प्रयत्न राहिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय जल्लोषामध्ये साजरी झाली पाहिजे। त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठा असला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी सांगितलं की महिलांच्या प्रगतीवर समाजाची प्रगती मोजली पाहिजे, म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो की महिलांची सहभाग हा जास्तीत जास्त असला पाहिजे आणि तो दर्जात्मक असला पाहिजे। तर येणाऱ्या महिला वर्गाला आपण काय सांगाल सर? जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहे आणि मग ते स्वातंत्र्य ऐश्वर्य दाखवण्याचा कुठला दिवस चांगला असेल तर तो 14 एप्रिलपेक्षा दुसरा दिवस असू शकत नाही, म्हणून आपल्याकडचं जे काही ऐश्वर्य आहे, जो काही रुबाब आहे, जी काही श्रीमंती आहे ती आपल्याला आजच्या दिवशीच दाखवायची आहे। त्यामुळे या महिलांनी अतिशय थाटात नथ-बीत घालून पेटा घालून या रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि आनंदाचं त्या ठिकाणी मूर्तिमंत स्वरूप हे करतायत। आज या ठिकाणी महिलांची बाईक रॅली निघालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महिलांची ही बाईक रॅली आपण या ठिकाणी पाहतोय। अतिशय भव्य दिव्य दिमागदार स्वरूपामध्ये या ठिकाणी महिलांची रॅली निघते। शाहूनगर भागामध्ये असणाऱ्या भगिनी या ठिकाणी मोठ्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जास्तीत जास्त महिलांसाठी कार्य केलेलं आहे आणि त्यांच्यासमोर त्यांना अभिवादन करण्याकरता आज या ठिकाणी आपल्या सगळं धम्म भगिनी या ठिकाणी गाडीवरती स्वार होऊन या ठिकाणी आपलं अभिवादन देत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।
धन्यवाद सर.